गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी आता सांग सके कसा भीग वागू अग सांग सके कसा भीग वागू आणि मी आहे ग तुझा रागू 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 आणि रागू कोणे अरे 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 त्याच्या आईला चांगल्या कामाला निघलं माझं आलो आडवं तात्या हे तात्या राम 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 नाही नाही बरे का बरे बरे कसे काय कुठं निघाला नटून थटून चाललाय का गाणं बिनं म्हणत काय बेत काय याचं नाही चांगल्या कामाला निघाला चांगला भेद केला की त्याच्या आईला तू बोललाच पाहिजे कुठे निघाला हटकायचं कशाला त्याचं काय माहिती तात्या तू माझ्या जीवाचा मित्र आहे जीवलग मित्र आहे लहानपणाचा तुला सांगतो बरं का काय झाले बालगंधर्वाला लावण्यांचा कार्यक्रम आहे पुण्याला पुण्याला बालगंधर्व तिकिटावरचा कार्यक्रम आहे लय तिकीट असतं ना 1000 500 200 किती असतं 9 कोट नारायण 9 कोट नारायण तिकिटाची काय काळजी नाही तू माहिती झाली किती 1500 $2,000 किती पुढचं तिकीट मला मी बुकच असते बुकच मी गेल्याशिवाय कार्यक्रम चालू होत नाही अरे तू का देत त्या बालगंधर्वाचा पडदा बिडदा उघडायला आहे का पण तात्या तू गेल्याशिवाय चालू होत नाही म्हणजे अरे माझा मान आहे माझं वजन आहे तेवढं त्यांना माहिती आहे हा माणूस एकटा अख्खा हॉल बुक करतो म्हणजे लावण्यांचा कार्यक्रम बालगंधर्वला कुणाचा असला तर जोपर्यंत तू येऊन त्या पुढच्या खुर्चीवर बसत नाही तोपर्यंत लावण्यांचा कार्यक्रम चालू होत नाही माझी सीटच बुक असतात तेवढी काय तुझा रुबाब आहे रुबाब आहे काय तुझं वजन आहे चांगली गोष्ट आहे काय झाले या वेळेला एक 24-25 वर्षाची तरणी भांडणार तिचा लावणीचा कार्यक्रम आहे आणि आपली ओळख आहे अच्छा म्हणजे ते रावणीचा कार्यक्रम बघाय तो बालगंधर्वला चाललाय बालगंधर्व चाललोय आईला आबा चांगली गोष्ट आहे म्हणजे तू आठवड्यातून तुझी 1-2 चक्र तरी बालगंधर्वला असते बरं का पुण्याला गेलो ना लावण्याचा कार्यक्रमच बघतो बाकी काही नाही मला माहितीये पुण्याला गेला ना की 2 ठिकाणी जाऊन येतो एक तर पहिली गोष्ट बालगंधर्वला लावणी दुसरी गोष्ट बुधवार पेठत अरे तिथं मला सांग ते कपडे बिपडे कुठे भेटतात सोनखळ आहे जातो मी सोनखळ आहे मग तिथं तुम्हाला सांग हे कपडे बिपडे कुठे भेटतात सगळे त्या बुधवाराच्या पुढे गेलं की तिथे 24-25 वर्षाची तरी बांधणार आलेली आहे माझी नुकतीच वय झालेली आहे एक नंबर बाई आहे तिचा लावण्याचा कार्यक्रम आहे आईला मग आबा आईला मी तर काय कवा बालगंधर्वाला लावण्याचा कार्यक्रम पाहिला नाही एक काम करतो का मला घेऊन जातो का त्या लावण्याचा कार्यक्रम लावण्याचे काय तुला निखिला काय एकदा मला बघू दे की कसला असते काय होते तुला त्याची माहित नाही त्या बायांशी कसं बोलावं काय बोलावं माहित नाही तुला मग तू शिकाव की मी शिकू नक्की हे पण एक तात्या एकाच तू तात्या मी आबा असं नाही तिथे गेलं की तू माझा नोकर होऊन राहायचं त्या बाईची ओळख याला खड्ड्यात तिकडे लाका एवढा मला पंचकृषीत नाव आहे का तालुक्यात तिथं तुझा नोकर म्हणून त्या बाई समोर त्या बाई संग बोलायचं ना तिची ओळख हा मग माझी ओळख करून देणार का तात्पुरती रे म्हणजे तू गावात प्रतिष्ठित आहे पण तिथे गेल्यानंतर तू काय करायचं मी तुला गणप्या म्हणणार काय म्हणणार मम्मी नाही येणार कपडे बाबा तू तेवढ्या पुरती बाईशी ओळख नाटक माझं वजन वाढवायचं ना म्हणजे तुझं वजन वाढलं पण आबा तुझं वजन वाढवायचं म्हणजे एक काम करतो का काय तू ट्रॅक्टर बोकांडी घेऊन जातो का ट्रॅक्टर कुठे बोकांडी घेते का वजन वाढवायचं अरे वजन म्हणजे मान रुतबा सन्मान मिळाला पाहिजे चालतंय तू म्हणला ना थोड्या वेळा पुरता मी तुझा नोकर व्हायला तयार तिथे गेला ती बाई आवाज यार मी ती बाई आली नटकत मुरडत आली तिला चप्पल हाणायची मग काय चप्पल हाणणार लोक महाराष्ट्र का तिथे नाही चप्पल बाजूला काढायचं आली की मी तिला रामराम घालणार तिला बाई रामराम काय घालू तू कशाला काय घालतो मी घातलाय राम राम घातला मी नुसतं बघत बसायचं का तू कधी आहे माझा इथं मी ती बाई लाजत ठुमकत मुरडत आली मी माझा रुबाब दाखवणार मी म्हणणार गणपा मग तुम्ही मला म्हणा गणपा मग मी काय म्हणायचं जियाबा साहेब दोन शब्द तुम्हाला म्हणायचं
म्हणजे तिथं त्या बाई समोर तुमचा रुबाब वाढला पाहिजे. ए, बाई तिथं फक्त इंटर जरी झाली. झाली तर तुम्ही लगेच म्हणजे दबाव हा, टाका दबाव. मला काय म्हणणार गणपा मी काय म्हणायचं जी आबासाहेब म्हणजे ह्याने काय होईल माहिती का त्या बाईला वाटेल की मी तुमचा नोकर नोकर आहे आहे. तुम्ही आबासाहेब आहे नौकट. नौकट नारायण नारायण. आहे. तुमचा रुबाब तिथं शाबूत राहतोय शाबूत राहतोय. म्हणजे तुम्ही त्या बाई समोर जरी नुसता मला आवाज कधी टाकला गणपा हा जी आबासाहेब गणपा जी आबासाहेब गणपा जी आबासाहेब गणपा किती वेळा झालं? आणि असं मी तुम्हाला करायचं ना तर मी तुला करू. अरे कोण कोणाचा नोकर कोण कोणाचा मालक कळतोय का? ये तुझं तिकडे गेलं तिकडे ती लावणी गेली तिकडे खड्ड्यात तू गेला तिकडे खड्ड्यात तर मला नाही नाही, जायचं नाही, तू त्या कामाचाच नाही. जायला. जा. एवढा मोठा मी गावातला पंचकोशीतले प्रतिष्ठित माणूस आणि तिथं मला जो नोकर गणपना आबासाहेब अरे. अरे तू जा तुझी ती लावणी आणि ते बालगण तू जमाल नाही जाऊ का? पण हा, जाऊ का मी? पण कशा आणलं हिला काय? आईला काय तर म्हणे गणपन जिराव साहेब पाहिजे कुठलं दाजी स्कूटी घेतली काय अहो गाडीचा बरू दे बस इथं मग तू कुठं आहे ती कुठे हिंडते म्हणजे तिकडे ब्लाऊज आणायला जात होते म्हणलं बघा आता कशाला बोलवले तर हो मी कावाची तुझी इथं वाट बघतोय कशासाठी चला आज फिरायला जाऊ आपण फिरायला हा. आणि पैसे कुठे आहेत पैशाचं कशाला टेन्शन घेते येऊ मस्त फिरून तुम्ही नेहमी असंच बोलता आणि तिकडे नेलं का कुठं आईस्क्रीम खा कुठं पाणीपुरी खा एवढंच करता अगं काय बोलायचं त्या किडनॅपिंगचा प्लॅन फसला ग काय म्हणजे एक प्लॅन लय मोठा होता हा. फसला तुला सांगतो तो जर प्लॅन झाला असता ना राणी हा. तुला असले कपडे घेतले असते ना अरे तू नादच केला असतो राणी तुला आहे ना कधी कधी मला असं वाटतं चांगलं 5-6 तोळे तुला असं सोनं बिनं करावं होय का हा. बड्या बड्या बातान ढुंगण खायला आता तुमचे काम असले आहेत म्हणजे तू आता बायकोच कर माझं बायको ढुंगणाला आता माझी ते काढते का डाळ तसं नाही हो दाजी हा. मला सांगा तुम्ही नुसतं बडबड बोलताय हा. काम तर एक बी करत नाही मग कसं बोलणार तुम्हाला आता कामात माझ्या अडचणी येतात का अडचणीत काम धरतो मी तेच मला कळत नाही मला वाटतं तुमचे ग्रहच फिरलेले आहेत मग आपण ते ग्रह सरळ कसे करायचे बामनाकडे जाऊन मग चला जाऊन एखाद्या बामनाकडं कशाला अगं फिरता फिरता जाऊ बाबा तू म्हणशील ते घेऊ बघा दाजी अगं. मग डोकं नका फिरू आता राणी शब्द आहे आपला हो ना हा. बघा मला हे बघा, चप्पल फाटली हा. हा कपडे नाही तर रोज रोज तेच तेच कपडे घालणं मला पण चांगलं वाटणार बरं बरं एक ड्रेस 2 चप्पल अजून काय एक ड्रेस हा. नाही 2 ड्रेस अयो, दोन. घेऊ की त्याला काय हा 2 ड्रेस हा. 2 सँडल हा. आणि अजून काय हा खायला तर काय घेऊ एवढं हा. मोठं पण ताईला काय सांगणार ताईला आतापर्यंत कुठं कळते तेव्हा काय दाजी असं करू नका नाहीतर दोघाला ना चपला ना हरीन तिनं आपल्या तू तिचं नाव घेते ना तेव्हा सगळा प्लॅन फिसकटतो राहा आपला मला भीती वाटते बघा अगं नको टेन्शन घेऊ तिला पण मी सांगून आले बाबा आत्ता जाऊन दळण घेऊन येतो आंदोलन आणलं मग अगं दळण राहू दे दळण आपण आणून ठेवलेलं आहे आधीच कुठं ठेवले मी प्लॅन सगळा केलाय राणी तू फिसकटू नको फक्त प्लॅन आपण आता एक मस्तपैकी जायचं फिरायला हा काय म्हणते येते का नाही तू मी येते हं. पण तिला कोण समजावणार अरे त्या रानरेडाला मी आहे ना दाजी असं काय बोलू नका अगं म्हणजे- बहीण आहे माझी अगं प्रेमाने म्हणतो राणी रेडा रान रेडा म्हणजे राणी बी आणि रेडा बी दोघं माझी बी. चला 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 कुठं जायचं पण आता तू म्हण ना कुठं जायचं आपण मस्तपैकी धबधब्या खाली जाऊ आपण मस्तपैकी तिथं असं पावसात फिरायला जाऊ हा. नाही जमलं तर तिथं मस्त पाळणे असे लटकेले त्या पाळण्याच्या खालून वर लटकत जाऊ पाळणे आहेत पाळणे तुला पाळणे आवडत हो, लय ना आवडतं. मला तो पाळण्यात बसलं ना बाळातीन झाल्यावानीच होत काय म्हणजे पोटात लय कळा येतात त्या काय पाळण्यात बसल्या वग तुम्हाला ना नुसता मार खायची सवय लागली आहे. ताई का माझा बी हात लिस्ता उचलाय चालू झालाय हा. आता त्या पाळण्यात होत तसं तुला नाही होत का? मला नाही होत बरं चला मग गाडी चालू करा हा चल हा ऐ, ही गाडी आपली नाहीये आम्ही कुणाच आहे आपल्याला ही गाडी मला काय माहित कोणाची आपण ही मस्त एसटीने निघू ना मग इथं कशाला बसला मग अगं तुझे वाडे बघत होतस. काय देवा सोना फिना म्हणायचं नाही मला मग काय राणी काय मी उगा बोलणार चल चल जाऊ आला पांडवा बोला की पाऊस झाला जर दिवस चालला पण पाऊस काहीच नाव घेत नाही राव खाली टिपून आहे ना त्याचा नुसतं आभाळ फिरायचे वरचे वर हा ना नुसतं आभाळ फिरतंय काय तुमच्यासारखी पापी माणसाची संख्या जास्त झाली ना आम्ही पापी हा मग ह्याला तुमचं अजून मटणं खाऊन दात पडलं तरी तुम्हाला कळा ना तुम्ही पापी नाही मग काय महापापी आहेत तुम्ही तुमच्यासारखी माणसं गावातून हाकल्याशिवाय गावात पाऊसच पडणार नाही.
मग मी जातो निघून मग नाही, मग पाऊस तरी पडू देऊन नाही हो, चेष्टा. नमस्कार 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 का बाबा नमस्कार नमस्कार. हे आमच्या तात्यांचे मित्र. पांडवा हे तुम्ही आणि हे एकाच वर्गात होता का हे पुढे होते? नाही ते आमच्या पुढे होती थोडीशी. हा बरोबर बरोबर. काय म्हणताय? आब्या दिसलं का आब्या कुठं? अबे अबे आबासाहेब अरे आबासाहेब काय म्हणतोस तू? माझ्या डोक्यात तळपायाच्या मस्का गेले. सोपत्र लईच रागवला तर तुम्ही. काय झाले काय नेमकं असं? हो माझ्या बायकोचा हा आणि आबयाचा हा दोघांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. तसला तसला नाही हो, कष्ट व्हिडिओ वाढत झालाय. गाडीवर बसून तो घेऊन गेला असं व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. पण ते मला हसण्यासारखं नाही. सिरियस गोष्ट आहे. हा मग व्हिडिओ व्हायरल झाला म्हणजे गाडीवर बसून जाण्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. हो हा मग तुम्ही टेन्शन मध्ये गेला काय? आलाय म्हणजे लोक काही काही विचित्र बोलतायत. मला तर त्याचा नरड्याचा घोट घ्यायचा आहे. का नरड्याचा कशाला गोड घ्यायचा? मग मला राग आला त्याचा. त्याने माझा मित्र असून माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय. नाही आता ध्यानात आलं म्हणजे ह्यांची बायको आबाच्या गाडीवर बसून गेल्यामुळं तो व्हिडिओ व्हायरल झाला. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या बायकोचं नाबाचं लफडे असं वाटतंय का? मला वाटण्यापेक्षा लोकांनी ना आता ते व्हिडिओ व्हायरल केला त्याच्यात दिसतंय ना सर. अरे काम झालं. तुम्हाला सांगू का 101% सांगतो. आबासाहेबांनी तुमच्या बायकोचा कार्यक्रम केला. मला माहिती ना. अहो आबाचा हातात धरायचं नाही. अहो बाय नुसती अशी जवळ जरी आली ना ते फाट्यावर बाया थांबतात. तालुक्याला आबाबरोबर बाय गेली की लॉजवरूनच माघारी. काय बोलतोय? अहो इचरा पांडवाला तुम्हाला सांगतो पाहुण्याला ती बाई सोडली का? अहो तिला म्हातारे म्हणू नका, कोतारे म्हणू नका. तुम्हाला सांगतो ते आपला सदाशिव आहे का, सदाशिवची मिवणी. अहो तरी भांड पोरगी तिथंच माग लागली ती. काय बोलताय तुम्ही? खोटं वाटतंय? इचरा पांडवाला. बरोबर आहे. अहो एवढंच काय पांडवाच्या बायको सुद्धा घेऊन गेला होता इचरा पांडवाला. गाडी घेऊन गेला म्हणजे काय तू माणूस आहे ना बायांचा लय चाटा माणूस आहे. अहो तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला खोटं वाटत. तुम्ही आता माझं कसं आहे माझ्या वडिलाचे मित्र येतं. तुम्हाला काय मी चेष्टा करणारा माणूस नाही. तुमच्या बायकोचं म्हणजे तुमची बायको या आबाला पहिल्यापासूनच आवडत होती. खोटं वाटतंय? इचरा पांडवाला. आबाय ना त्यांच्या घराभोवती येड घालायचं तुमची. मला सांगा तुम्ही नोकरीला कुठं? मुंबईला. तुमची बायको कुठं? इकडं. मग तुमच्या बायकोला काय लागतंय काय नाही लागतंय अहो तुमची सगळी कामं आबाच करत होता. अहो म्हणजे घरातलं किराणा. खोटं वाटतंय? इचरा पांडवा. खरंच काय बोलताय काय तुम्ही? अहो एकदा तर हो का एकदा तर तुमची बायको पाणी आणायला गेली. हांडा घसरला, पाय मोरगळला. आबाला कळलं. आबा पळत तुमच्या बायको. आबा त्या पिंजरा पिक्चर मधला मास्तर नाही का, अहो, तुमच्या बायकोचं असं असं पाय चिपत होता आबा. आता कसं मोबाईल नसल्यामुळे व्हिडिओ नाही व्हायरल झाला. आबाचा तुम्हाला सांगतो काय नाही. तुमची बायको आबा बरोबर गाडीत गेली म्हणजे तिचा कार्यक्रमच झाला. खोटं वाटतंय ना तुम्हाला? खोटं. हा हे गोष्टीचं तुम्हाला खोटं वाटत असेल ना. हो का कोणाचा बायकोचा फोन आहे का? नाही. काय बोलताय एक तुम्ही? काम करा. आमचं खोटं वाटतंय ना तुम्हाला. तुम्हाला शनिशच करायचे असेल ना काम करा. तो का ती झाड दिसते का त्या झाडाच्या पलीकडेच मी आबासाहेबाला गेलेला आम्ही पाहिलाय. हो का? तुम्ही जा. आता त्याचा नरडीचाच घोट घेतो बघा मी. नरडीचा घोट घ्यायच्या अगोदर शहनिशा करा आणि त्याला डायरेक्ट विचारा चल रे हा. ए खंडू पांडू चल म्हणायचं माझ्या बायकोवर लफडं कर. त्याला विचारा आणि जर असेल ना असा कुठं आब्याला हा बघतोच आता मी त्याच्या लय चिडून दिला त्याला. नाही पांडवा हा बघा आता आपण याला एवढा चिडवलं म्हणत तर हा जाऊन आबा संघ कुत्र्यासारखा बांधणार आहे. आता तुम्ही एक काम करायचं. तुम्ही काय करा ही गोष्ट जाऊन सपनाला सांगा. सपनाच्या कानावर घाला. सपनाने पण बघू द्या की आपल्या बापाला हा संपतराव कसा तोडावतोय. संपाला सांगायचं म्हणायचं आबाची संपतरावची मरणाची मान लागल्यात द्यावल्या कळवण लावून. गोड बातमी. आणि मी हे मला माहिती हे सपनाला सांगू नका. नाही जा अजिबात नाव नाहीये. चला. हायला सध्या आपल्याला चांगले दिवस चालू झाले तिकडे. बायको बी दुसऱ्या साईड काय अचानक कसं काय मागणं म्हणजे मागून कशी काय आले? मागणी तो कोणाला
देऊन पुढे चाललाय मला मागणं करा की एवढं का लाजलं मला बघून होतं हे आपलं दळण टाकायला गेल तू जरासं नाही का इकडं दळण टाका गेलं तर पण एवढं काय झालं हसायला तेव्हा त्याला हा? नाही, काय लईच खसखस पिकली काय झाले आयला तुम्ही तर लगेच ओळखताला का पण तू हॅप्पी दिसला की लगेच कळतं आपल्याला तुम्हाला सांग तू कोणाला सांगणार नाही ना सुटलंय का सांगितलंय का आतापर्यंत खरं घ्या माझ्या बायकोच्या आईची शपथ बायकोची आईची कशाला घेऊ तुझी घेते की बरं माझी शपथ घ्या हा, तू मरोस तर नाही सांगणार चल हो आज आहे ना मी फिरायला गेलो तू काय म्हणतो वहिनीला घेऊन म्हणत आहे वहिनीला नाही मग? वहिनीच्या बारक पिल्लाला घेऊन गेलो तू वहिनीला कधी पिल्लं झाली अहो म्हणजे तिच्या बारक्या पहिलीला त्याला आम्ही पिल्लू म्हणतो अयो राणीला घेऊन गेलता हो इकडं आपले काय म्हणतात त्याला तालुक्यात हा पिक्चर बघायला काय म्हणतो कुठला पिक्चर बघितला आम जिंदगी आम जिंदगी असला कसा पिक्चर अहो ते पिक्चर मध्ये सगळे ते हेच दाखवत होते काय म्हणतात गरीब लोकांचं आता मर्द्याला आपल्याला काय करायचं आपण एवढं सोबत बसलं तुझं तर जगपोटच लागला अरे पण तुझ्या बायकोने सोडली कस काय तुझी अहो बायकोला सांगितलं आता दळण घेऊन येतो पण आता काय पुढं काय सांगू घरी गेलं काय सांगू म्हणजे काय तवा तुला ते म्हणले ते दळण घेऊन या काय नाही सांगायचं दळणवाला बंद होता मी बसलो होतो बाहेर म्हणायचं गडी तिला मी म्हणतो दळण बंद होतं तोवर बसलो बाहेर मस्त पैकी झोपलो आणि त्या दळणाला दळण आत ठेवलं शटर लावून गेला का तो असं बोलतो म्हणजे बायको जरा हा बोल पण ऐकलं पाहिजे ना तर मार खाण्यासारखं बोलशील तर उगाच फटकेवर नाही आता नाही मार खात नाही आता जरा झालंय नाही मॅच्युअर झालाय का अहो शॉपिंग पण केली काय म्हणतो हा काय काय घेतलं ड्रेस घेतलाय तिला मस्त हो मग तू ड्रेस घेतला कळलं की नाही कळत असा मॉडेल सारखा ड्रेस घेतलाय हा वन पीस सगळा पीसच आहे अरे खाल्लं काय खाल्लं अहो खाल्लं ना पाणीपुरी आणि मावमो काय मामा मामा बाव बाव ते पांढरं काय राहतं मोदक सारखं मोमो पाणीपुरी मोमोज खाल्लं मोमोज खाल्लं आणि असं एकमेकाला चारलं काय म्हणतो आयलो काय गोड हात तिचा म्हणत आहे राणीने तर आज तर काय मग तुझे तर आज आयुष्य भरायचं हिसकून टाकले हा तेच मला वाटत आहे मी काय म्हणतो म्हणत आहे माझ्या डोक्यात एक प्लॅन आलाय काय आता इथलं सगळं कसं आपल्या गावातल्या तुमच्याकडे ते हे येतात बघा स्कीमा हा पाण्याची स्कीम म्हणू नका त्या गाड्याच्या स्कीम म्हणू नका लाडक्या बहिणीची स्कीम म्हणू नका येतात ना नाही अशी कोणती स्कीम आहे का बाबा आपली बायको दिली नवीन बायको घ्यायची सदा ती स्कीम तुला भेटल कुठं भेटल माहिती का कुठं पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन अहो मी म्हणलं एवढं सोपं असतं आतापर्यंत किती बायका आदली बदली झाली असेल तुला काय अकल आहे का काही विचारतो उगाच नाही, खरं हा? पण मी सहज विचार केला म्हणलं बायकोला दिले असतील राणीला घेऊन गेलो हा, असतो पण राणीच खूळ कस का डोक्यात बसले रे तुझ्या राणीला मी तिथं पहिल्यांदा जाऊ बघायला गेलतो ना हिला आमच्या धोंड्याला हा. धोंडा बघता बघता धोंड्याच्या मागचा गोटाचा आवडला होता पण गोट्याला संडास हातलं बोट ठुला एका गोटीने म्हणजे माझ्या सासूनी मग यांच्या गोट्याच वाजवायच्या ठरवल्या मी यांच्या कपाळातच गोट्या हाणल्या मग तर आज काय जीवाची नुसती मुंबई चालतंय आज काय हॅपी दिसतो आज काय तुला झोप येत नाही आता काय नाही चालतंय मग जाऊ का मग ते आपलं दिसलं म्हणून आवाज बरं बरं चालतंय म्हणत आहे बाय बाय काय बोलाव्या तात्यांना ना जागा दिसेल तिथं झोपतात तात्या ओ तात्या कोण आहे अहो इकडे आहे मी येत का काय तुम्हाला आहे ना घाबरल्याशिवाय तुम्हाला दिसतच नाही बघा काय कर नाही म्हणजे थांबा तरी मी म्हणलं दिसलं का नाही? दिसते का तात्या दिसलं हा. काय जरा डोळे लावले ना हा ते मला कळलं ते तुम्हाला नाही दिसलं त्याच्यावर अलीकड नका सुरू नाही तर मला घेऊन खात्या खाली निघतात अहो पण मी काय म्हणते तुम्ही या मोडलेल्या खाट्यावर झोपताच कशाला हो? काय आमचीच मोडायची वेळ आली खात्याचे काय घेऊन बसली बरोबर आहे ज्या दिवशी मोडन त्या दिवशी समजन आला तर बसा मी सावधानच बसलीये मोडली की डायरेक्ट उठणार कसं आहे खाट आमच्या सारख्या माणसाची वजनदार माणसांची नाही ना मला वजनदार म्हणताय होय मग वजनदार माणूस आहे तू तुझ्या गावात काय कमी वजन आहे का घरात दाराला आहे ना तू जर बाद झाला. अशी गल्लीतून चालली तर लोक असे बाजूला सरतात मग नको त्या बाईच्या नादी लागायला मग दरारा पाहिजे ना आपला काय म्हणतेस काय बरी आहेस का हा तर बरंच म्हणायचं आणि काय काय
काय मग आबाची काय गाडी बीट आहे का नाही एवढ्यात? अहो किती महिने झाले लांबून त्यांच्या घराच्या समोरून असे जाते पण तोंड बघत नाही त्यांचं मी. हा ना, माहितीये ना काय कशी लपडी आता? बिपडी काय काय करून ठेवतात. आम्हाला नवीन आयटम भेटलाय. कोण? अगं ते राणी नाही राहत का तुझ्या? तात्या काय बोलताय, माझी बहीण आहे ती. हा नाही मी तेच म्हणलं, तू गावात होती आली तेव्हा आल्या कसा तुझ्या लगेच मंजुळा 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 करत होता हा? आणि जेव्हा का तुझी मिवणी गावात आली तुझा नादच सोडला आबानी, तेव्हा राणीच मागं पुढं करत असते सारखं. पण दादा म्हणा सावध राहा. तिला तर सांगूनच ठेवलंय मी, पण त्या म्हाताऱ्याकडे पण एक दिवशी बघणार आहे. बघणार नाहीये त्याला, चांगलं आहे ना चोपला पाहिजे धरून. नाही तर काय. बरं आमचे हे दिसले का कुठं सदाशिव कारभारी? कारभारी दमानं. आता तुमचे कारभारी कुठं असतील हे काय मला सांगता येणार नाहीयेत. पण तुमच्या कारभारी एका जागेवर आहेत का? हे कारभारी इकडं जात्यात तिकडं जात्यात, कुठं पण बोंबलं धिंडत्यात तुमचे कारभारी. आज तुमच्या कारभाऱ्यांचा का कारभार कमी आहे का? तुमच्याकडे काही कारभार झाले तरी मलाच थोडा वाचवावा लागतो. आता मध्ये काय झालं, तुमची बोंबला वाजूनच भांडणं झाली. ते भांडणं कोणी सोडवली? कोणी सोडवली? अरे पण तुमचे भांडणं सोडवायला मलाच मार खावा लागतो. आता मग तुम्ही चुकून मध्ये आले ना म्हणून तुम्हाला फटके मध्ये बसले. काहीतरी तुमच्या बहिणीची भांडणं झाली, मीच सोडवली. आता तुमच्या नवरा बायकोची भांडणं मीच सोडवली. आता तुमचं सगळं मलाच करावं लागतं. नाही कसं असतं तात्या, जे लोक मध्ये मध्ये करतात ना त्यांना जरा एक ना एक दिवस मार खावाच लागतो. म्हणजे मग तुमची भांडणं सोडायला चूक झाली का माझी? नाही नाही तसं नाही, म्हणजे मी सांगते हो तुम्हाला, लोकांचं सांगते. ते कसं झालं, मी ह्यांना पाठवलेलं गिरणीत, म्हणलं जाण पीठ घेऊन या. बाबा काय अजून घरीच नाही. प्रतिसाद मरू दे. पोराबाळाचा विचार करताय का नाही? तुम्हीच राहिले होते बघा विचारायची. आम्ही आता आमचं काम आहे बाबा विचारणं. कसं घरी पाळणा हल्ला एखादं पोरजोर झालं म्हणजे जरा तो पण जागा होईल, तो पण जागा येईल जरा. अहो तेच तर जागेवर नाही ना, तेच नुसतं इकडे तिकडे हलतय. पाळणं कधी हलायचा? आता त्याच्या आईला सदाला पाळणा हलवायला ये नाही, अवघड आहे काम आता. जाऊ दे, जाऊ मरू दे दे. मग. मी तर वैतागले मला पार. तर काय तो दिसला नाही. दिसला तर त्याला सांगतो बाबा तुझी बायको तुला बघती. गिरणीकडे गेले का ते? हा, त्यांना तिकडेच पाठवलं होतं. गिरण बंद असती. आणि मला तर म्हणले मी जाऊन घेऊन येतो म्हणून पीठ. बधी रे ते शाने का तवा ते हा? येऊ दे त्यांना. बघा नाही दुकानातला आणि त्या गिरणीच्या कडचं ते उचलून पीठ कडचं बरं का जपून जरा. नाही लक्ष दिलं पाहिजे त्यांच्याकडे नेहमीप्रमाणे. तुम्हाला दिसले की त्यांना घरी पाठवायचं, त्यांना म्हणायचं मंजुळा घरी चप्पल घेऊन वाट बघती. हा डायरेक्टच डायरेक्ट असंच बोलायचं, तेव्हा ते तन करत घरी येते, नाही तर येत नसते. चालते, काहीच अडचण नाही. जा मग हळू हळू हळू. हा चालतंय, तुम्ही सावकाश झोपा. नाही आमचं काय जिंदगी झोपण्यात गेली. मी अर्धी राहिली आता खावा ठेवायची. चला पाठवणार सपना, मला तर तू जाड वाटायलीस बाई आता. हो हा वाढला असेल, मामाकडे गेलते ना. हा वाटलंच. आणि काय ग, गावामध्ये असून तू कधी भेटत नाही काय नाही, कसं ग असं? चल तिकडून. अगं काय सांगू तुला, आता घरी असते ना. आता घरी असते, कॉलेज पण चालू आहे, परीक्षा चालू होत्या. मग त्याच्यानंतर मामाकडे गेले. गावातच नव्हते तर कसे भेटणार? होय. मग एकदम निवांत चाललंय की तुझं. मग हे ऊन एवढं पडलंय ना, मला प्रश्न पडलाय पाऊस पडणार आहे का नाही. अगं बघते हो, खरंच पेरणी नाही लोकांची, काय नाही बघा. हा ना, ढग तर आलीच मरणाची. बघ ना आता कसलं ऊन लागाले. हाय का उन्हाळा आहे का आता सांग? नाही उन्हाळा. मग उगं वैताग आला मला तर बाई. बाकी काय नाही बघ, एकदम निवांत आहे. तुझंच सांग काय आहे? तुमच्या घरचं ठीक आहे का सगळं? आता ठीकच म्हणायचं, त्याचं काय. भांडणं होतात का नाही? अगं त्या भांडणाचं तर मला तू काही विचारूच नको. का, काय झालं आता? कशाहून काही त्या भांडणाला कारणच नाही, कसलंही कारण. अगं लहान लेकरासारखी भांडणं आहेत घरामध्ये, नुसती मारामारी. आता परवाचीच गोष्ट बघ, काय झालंय, बोंबील आणायला सांगितले ताईनं. मग काय म्हणली, पावशेर घेऊन या. मग आता दाजी पैसे खर्च करते म्हणून त्यानं काय केलं, अर्धा किलो आणला. त्याला जास्त लागतच खायला. मग अर्धा किलो आणलं तर मग काय बिघडलं का त्याच्यामध्ये? नाही. ते अर्धा किलोच का बरं आणले म्हणून जर त्या दोघांचे भांडणं झाले, बाई मारामारी, डायरेक्ट मारामारी. होय बाई, मला एवढा वैताग आलाय तुला काय सांगू. असं वाटायला मला पळून जावं इथून खरंच. अगं कुठे जाते पळून आता? तेच तर नशिबाला आले झालंय माझ्या. खरंच काय करू मला तेच कळणं गेले बघ. बरं त्यांची तर होत राहतात ग, पण माझ्या कानावर आले तुझी आणि मंजुळाची पण भांडणं झाली. मला वाटलं तुझ्या कानावर हे येणार आहे म्हणून, मला माहित होतं हे.
अगं मला सांग, आता मी वर्ष झालं इथं आले, मग आता तिचा पाय मोडला होता, 2 महिने झाले की 3 महिने केले आराम केला ना व्यवस्थित, तिचा पाय नीट झालाय. अगं बसल्या ठिकाणचं तिने ताट देखील उचलत नाही का पलीकडे सारून ठेवत नाही. अगं झाडू मारायची जागा त्या झाडू मारणार नाही मारला त्याच्यावर झोपून राहते तिनं. मग मला सांग किती घाण वाटतंय का नाही वाटतंय. मग केली बघ, दोघीनं भांडण लय झाले माझे, काय सांगू मग मी त्याला. अगं पण तू एवढे 1-1.5 वर्ष झाला राहायला आलेली आहे, मग तुझ्या आत्ता कसं काय डोक्यात आलं की भांडणं करावी आपण या कारणावरून. हे बघ, मी बी माणूस आहे, मला बी जीव आहे. मग ती काम आता कुणीतरी बघितलं असेल, आणि तसं बी ती मोनाताई बघत होती, काम करते ना मी घरामध्ये. तिने येऊन मला म्हणली तू सारखं काम कुणीतरी पाहिजे का नाही माझं बी सारवडणार. ही दोघं तर एकमेकाचेच सारवडण्यामध्ये मरून जाणार आहे. मग मोनाताईने पिन मारलेली दिसते ही. तसं काय नाही, पिन मारणं कोण नाही. हे बघ, तुझ्यासाठी चांगलं कुणी बी सांगितलं तर कुणाला बी येणं आता वाटणारच की आपल्या जीवाचा कळवळा. मग तिने माझी सार थोडी वडली तर त्यात पिन मारणं काय. हा बरोबर आहे ग. मग तेच म्हणलं तुझ्या एवढं डोक्यात आलं नाही, मग अचानक तुझ्या डोक्यात कसं काय आलं एवढं. मग मला प्रश्न पडला ना. अगं बाई, त्याला काय झालं आता. काय हो काय व्हायचं तेव्हा? अरे सपना तुला कुठं बागायचं लागा? काय झालंय. अरे त्या बोर्डकडे गेलो तिकडे दिसले नाही, रेल्वेच्या त्या पलीकडे गेलो तिकडे नाही. हा कुठं बघायचं? अहो पण एवढं झालं काय. झालं काय? अरे आबाची संपत्ती मरणाची भांडणं चालली आहेत. अगं बाई, भांडणं दराजरीनं आपटापटी. आता या आबांचं वय आहे का भांडणं करायला, सांगा बरं. आता ती कशावर झाली काय मला काय माहिती नाही, पण मला ते बघवा ना लवकर जा, नाही ते ना एक खून पडायला बसला या काय जा. कुठं चाललेत. कुठं? तिकडं मळ्यामध्ये रानामध्ये. बरं मी जाते, तुम्ही जा. तुम्हाला घेऊन गेले तर आबा अजून अति करतील. ए, बाई, नाही जाते. येत, नाही येत बाबा. हा, हा, चला, जा, चला. जा, बाय, बाय. चालतंय. आबा आहेत ना, काय काय नाही काय कुटाने करून ठेवतात बाबा. अरे पण झालं काय. अरे तू काय लायकीच आहे हे सगळं माहितीये, अख्खा गावाला माहितीये. अरे तू माझी लायकी काढतो का. ए संपत्या, ए, तू जास्त आवाज करू नको, आधी सांगतो. काय केलं? तुझी काय लफडी आहेत ना सगळे माहिती आहेत मला. काय हा, लफडी? तू माझ्या बायकोवर लाईन मारतोस. अरे नाही माझी तुझ्या बायको लायकी. अरे काय खोटा बोलतोस तू. अरे तू खोटं बोलतोय. माझ्याकडे पुरावा आहे. अरे काय केलं का पुरावा आहे रे? माझ्याकडे डायरेक्ट व्हायरल व्हिडिओ आलेली आहे, गावातल्या लोकांनी काढून माझ्याकडे व्हायरल केली आहे. लोक काही सांगतात तू काय करशील का. अरे जा जा लय शहाणा अरे झाला. संप्या, तू माझं काढू नको, लक्षात ठेव. मी तुझं काही भानगड सगळं. तू नवकोट नारायण समजतो, अख्ख्या गावाला सांगतो. हा, हा? सांगतो, आहेस हा? की? अरे जुन्या बाजारातला 200 रुपयाचा कोट घेऊन आलास तू. कोण मी? हा? आणि लोकांना सांगतो मी नवकोट नारायण. अरे अरे संप्या. जा रे. अरे भिकाऱ्या, अरे, तुला बँकेत अरे, तुझं तुला- काम. अरे, अरे तुला- माझ्यामुळे नोकरी लागली तुला. तू का अरे अरे तुला लाज वाटते मला. तुला लाज वाटते का? मित्र म्हणून मला लाज वाटते मला. काय बघ? हो, बघ. लाज करू टाकी. जास्त आवाज करू नको. अरे, लाज करू मी तुला. संप्या. अरे, तुम्हा क्या तुझ्या हारी बघ. आला का? हा, हा? मार, हात, अरे, मार. आवाज करू नका. हा? अरे तुला मी नोकरी लावलं. हा? काय चाललंय काका तुमचं. हा? अरे हा माझ्या बायकोवर खुशाल लाईन मारतो. कोण मी. हो. अरे तुझ्या बायकोला इथे कोण कोणाला अरे, लाईन मी मारतं ते? मुंबईहून आलो, मला या सगळ्या गावातल्या लोकांनी सांगितलं हा माझ्या बायकोवर लाईन मारतो म्हणून. अरे हा. अगं नाही ग. अगं नाही लाईन मारत मी. ती तुझ्या बायकोला विचार कोण कोणाला लाईन मारतं ते. हा? अरे, माझ्या बायकोला का विचारू? काय विचारू म्हणजे. नाही विचारू शकत. हा, 15 वर्ष जेलमध्ये काढलेत मी. खलास करून टाकीन. आबा हा. अगं तुम्ही 15 वर्ष जेलमध्ये काढली, हा. त्याला काहीतरी कारण होतं. काय कारण होतं? बायकोला जाळून मारला म्हणून तर तू तिथंच मरून सडाला मरून पाहत होतास. गप. छान छानपणा करतो बेटा, गावाला दाखवतो. शांत बसा आता. बस मला सांगा कशावरनं भांडणं चालली. मी सांगू का. हा तुम्ही सांगा. तो सांगल. सांगा. मी नाही तोच सांगल. अरे तू सांग. नाही तो सांग. अरे तू सांग. आबा हा? तुम्ही सांगा. मी सांगू. हा. अगं हा नालायक त्याच्या आईला सगळा मला म्हणतो माझ्या बायको लाईन मारतो. अगं परवा दिवशी याची बायको मला बाजारात भेटली. हा, त्या चौकामध्ये भेटल्यानंतर मला ती म्हटली भाऊजी मला चौकात न्या, त्यामुळे गावात फिरून आणा. म्हणून मी त्या गावात फिरवायला दिली. म्हणजे कसं फिरायला, म्हणजे कसं बाजार हाट करायचा होता. म्हणून आपली आता तुला माहिती पहिल्यापासून मला सगळं सोशल वर्कची सवय आहे का नाही. मग तर गेली फिरायला. कुठेतरी व्हिडिओ काढला वाटतं. हा मग तो एक व्हिडिओ आहे. हा, ह्याच्या बायकोला विचारला तो. अरे पण तो व्हायरल व्हिडिओ झालेला मला लोकांनीच दाखवले ना, माझ्याकडे आला ना, म्हणूनच मी बोललो ना तुला. त्या व्हिडिओत काय दिसतंय सांगा मला. काय दिसतंय त्या व्हिडिओत. यांनी स्कूटीवर त्यांच्या बाईकवर बसून आणि माझ्या बायकोला घेऊन गेले फिरायला. फिरायला नेलं का हो. का फक्त फाट्यावर सोडायला नेलं का हे फक्त कुठं माहिती भाजीपाला. हे माहिती नाही मला. हा, माहित नाही तुला. अरे तुझी बायको मला फाट्यावर भेटली, तर म्हणलं फाट्यावर मारू आपलं हे फाट्यावरून तिला घेऊन जाऊ म्हणून गेलतो रे बाबा. तसं काही नाहीये. हा, तुझी बायको चांगली सावित्रीबाई आहे. हा, आणि तू असं काही गैरसमज करून घेतो. बायकोवर विश्वास नाही का. हा, नाही, मी त्या बायकोवर नजर करून बघतो का मी. तुला माहिती आहे किती चांगली राहू नजर द्या आहे. आबा तुम्ही राहू द्या. तुमचं माहिती आहे सगळं. राहू द्या का.
मग तुमचा काय गैरसमज झाला तो तुमचा तुम्ही सॉल्व्ह करा ना भांडताय का एकमेकात तुम्ही तुमच्या बायकोला जाऊन विचारा ना मग विचारू आधी. दे बायको जाऊन बायकोला जाऊन मी कसं विचारू विचारू? मला गावातले लोक एवढं सांगतात व्हिडिओ व्हायरल होतो मग मी कसं काय तिला जाऊन विचारू तुम्ही आता कसं आबांना भांडायला आले तसे तुमच्या बायकोला जाऊन विचारा ना तुम्ही त्याच्यामध्ये डेली माझी कसं हिंमत- बायकोला विचारायची ना भेटते बायकोला ते मग तुम्हाला तुमच्या बायकोला विचारता येत नाही आबांना बरं भांडायला आले भांडायला तुम्ही. तू अरे एवढी मैत्री आपली आपण एकमेकांचे किती जीवा भावाचे मित्र एका लंगोटीतला घास खाल्लाय तू बरं, आणि आबा. परत तेच म्हणतो बोलू का मी थांबा बरं. बरं माझे आबा कोणाच्या बापाला घाबरत नाही कोणाला. जर त्यांचं असतं तर आपण आधी बोलले असते हाय म्हणून हा. नाहीये म्हणतात ना अजिबात मग नाही नाहीच आहे. आणि तुझी बायको मला माझ्या बायको सारखी आहे अरे म्हणजे वहिनी सारखी आहे आबा हे कधी बोलणार बरं बोलतो मला की? सांगा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं का नाही डोळ्याच्या खाचा पाहिजे फक्त कानांनी ऐकले ना हा. मग कान आणि डोळे ह्या 4 बोटाचं अंतर आहे बोल त्याला बोल काय बोल 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 मग तू चुकतोय ना वा रे वा चुकला मी म्हणून चुकतोय. मग हा. आता म्हणा बरं एकमेकांना चुकले म्हणून माफी मग तू मागा. मला माझी माफी माग हे तू मागणार अरे, आहे तू काय तू- मोठा असला म्हणून काय झालं चुकलंय. पाय पड माझ्या नाही नाही आबा नको का, एवढं तुमचं नको. चुकलंय ना चला माफी मागा माझ्या आबा. जाऊ दे मोरे एक बरं ठीक आहे चला आता मी माझ्या डोक्यातलं हे सगळं खूळ काढून काढून टाकतो टाक, आणि तुमची माफी मागतो मी पण तुझी माफी तुम्ही माझे मित्र आहात आपण गळा भेट घेऊ गळाभेट घे. तू जरा एका बाजूला हो ये मला सांग बहिणी घरी काय बोलतो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांदा चौकडी